रामदास बाबान की जय, गुरुवर्य अमृते दादान की जय, गुरुवर्य धनराज बाबान की जय, शिव गोरक्षनाथ महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जयांच्या संगती विराग झाला, मनोधरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला। विसरू कसा मी श्रीपाद पादुकांना, ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम, एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम, भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराज्य वैर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानक्य दक्षम, गोटी क्षेत्र निवासिनं तन्नमामि वेद विंध्यान वरिष्ठम। सद्गुरु संत श्रीमंत समर्थ श्रीपाद बाबान की जय, समर्थ रामदास बाबान की जय। आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदन श्रीचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुणी। आता एक नाम हरी एक नाम हरी एक नाम हरी, द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समदमावरी हरी झाला। सर्वा घटी राम देहादेही एक, सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी, ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा, मागिलिया जन्मा मुक्त झालो। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आध्यात्मिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सर्वच क्षेत्रामध्ये अग्रगण्य आपला हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील हा मोहणे परिसर, आणि या मोहणे परिसरातील विशेषत्वानं वर्णन करायचं झालं तर अतिशय ज्ञानानं संपन्न असा हा जो आपला सहकारनगरचा परिसर, आणि हा भगवान महादेव बाबांचं अधिष्ठान असणारं हे पवित्र तीर्थक्षेत्र शिवगोरक्ष मंदिर समिती, आणि या समितीच्या नियोजनानं अतिशय सुंदर नियोजनानं संपन्न होत असणारा हा एक उपक्रम हरिपाठ या विचारावरती, माऊली ज्ञानोबांच्या हरिपाठ या ग्रंथावरती, नवे नवे माऊली ज्ञानोबांच्या हरिपाठ या विचारावरती प्रत्येक अभंगाला अनुसरून एक प्रवचन रूपी सेवा, इथून मागे 14 अभंगांवरती सेवा झाल्या, आणि आजच्या हा 15व्या क्रमांकाचा अभंग वास्तविक माझ्यासारख्या भाग्यवंताच्या वाट्याला आला। ही खऱ्या अर्थाने जर विचार केला धावडे काका, तर अतिशय आजच्या माझ्या बाबतीमध्ये विचार केला आजच्या दृष्टाचा अतिशय भाग्याचा क्षण आज माझ्यासाठी। वास्तविक चांगला बारीक विचार केला तर हा अभंग म्हणजे बऱ्याच वेळेला मी विचार केला होता या कीर्तनात घेईल त्या कीर्तनात घेईल, कारण हा अभंग जर पाहिला तर अतिशय गोड अभंग आहे। आणि विशेष सांगायचं झालं तर माझे हृदय श्री संत सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण यांचा हा सगळ्यात आवडता असा अभंग। प्रत्येक ठिकाणी बाबा जर गेले, कोणाची वास्तुशांती असो, कुठलाही प्रसंग असो, अख्ख्या एका अभंगावरती महात्म्यानं अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला। केवळ एकच अभंग, कुठलाच अभंग दुसरा कुठला घेणार नाही। एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे। बाबांनी सांगितलं महाराष्ट्रात लोकांना एवढंच कळलं पाहिजे, देव भक्त आणि नाम याचा संबंध एक आहे। हाच विषय महात्म्याने, ज्ञानोबांचा हाच विचार महात्म्यानं महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब असेल, गुजरात असेल, तामिळनाडू असेल, या ठिकाणी हाच विषय फक्त रुजवला। बस एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, एवढ्याच वाक्यावरती बाबांनी, एवढ्याच अभंगावरती बाबांनी प्रवचन केलं किंवा कीर्तन केलं। आणि आज त्यांच्याच मार्गावर चालत असताना माझ्यासारख्या पामराला आज त्यांच्याच अभंगावर बोलण्याची संधी आमचे परम मित्र अर्जुन महाराज जाधव आणि समस्त मंदिर समिती यांच्या उत्कृष्ट नियोजनानं आज ही माझ्या वाट्याला आली। खरंच मंदिर समितीला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत। अतिशय चांगली संधी माझ्याकरता त्यांनी आज उपलब्ध करून दिली। असो, अभंगाला अनुसरून
विषय मांडायचं झालं तर वयानं ज्ञानानं श्रेष्ठ मंडळी समोर बसली आहेत. चांगला बारीक विचार केला तर अभंग सर्वांच्या पाठांतरात आहे, अभंग सर्वांना श्रुत आहे. अभंगामध्ये ज्ञानोबराय फक्त एवढंच वर्णन करतात, भक्ती मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक जीवाला ज्ञानोबराय आजच्या अभंगातून मार्गदर्शन करतात की बाबा रे, राईट फाईट मार्ग जर असेल, योग्य मार्ग जर असेल तर ज्ञानोबराय ग्वाही देतात. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागिली जन्मा मुक्त झालो. 83,99,999 जन्मांतर भोगून आल्यानंतर ज्ञानोबराय ग्वाही देतात की मागील या सगळ्या जन्मामध्ये मुक्त झालो, याची ग्वाही ज्ञानोबराय आजच्या अभंगातून देतात. बघा, चांगला जर बारीक विचार केला तर भक्ती करत नाही असा एकही जीव नाही या भूतलावर. पण भक्ती म्हणजे नेमकं काय, भक्तीचं नेमकं सूत्र काय, भक्तीची नेमकी व्याख्या काय. कर्मकांडाला आम्ही भक्ती समजून बसतो. मागच्याच वेळेला सांगितलं योग याग विधी येणे नवे सिद्धी, या अभंगावर ज्या वेळेला मला संधी दिली होती त्याच वेळेला मी सांगितलं की कर्मकांडाला आम्ही भक्ती समजून बसतो आणि 84च्या फेऱ्यात अडकतो. तुम्ही म्हणाल कसं, या भूतलावरती जर चांगला विचार केला तर साधू संतांनी निक्षून सांगितलंय. नवे नवे ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठातून निक्षून सांगतात, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामाशिवाय अन्य साधनच नाही. कसं, त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, मागे माझ्या माय माऊल्या बसलेल्या आहेत. मी असं विचारतो, ताई दुधाचं मला आता दही करायचंय, आहे का नाही, दुधाचं दही करायचंय, आंबट पदार्थ मला त्यात टाकावा लागेल. काय टाकावं लागेल, कुठला आंबट पदार्थ मला टाकावा लागेल, लिंबू. लिंबू जर टाकलं, बघा हे दाढी मिशेवाले सांगतात लिंबू जर टाकला, कारण ती जी रीत आहे ती फक्त त्या सुगरणताईला माहित आहे. आमच्या सारख्या दाढी मिशेवाल्यांना ही रीत माहित नाही. ह्याचं कारण आहे त्या सुगरणताईला ती रीत माहित आहे. ती सांगते, बाबा या ठिकाणी फक्त आणि फक्त विरजनाशिवाय अन्य कोणतंही साधन चालणार नाही. लिंबू जर पिळलं तर त्याचं काय होईल, पनीर होईल, पनीर. पण दही होणार, दही बनवण्याकरता एकमेव साधन दहीच लागतं. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरझार चिरा पडे. जर या देहाच्या भानगडीतून बाहेर पडायचं असेल तर एकमेव साधन फक्त हे देह. या देहाच्याच साधनेनं, या देहाच्याच सानिध्यात तुम्हाला जन्मांतर चुकावे लागतील. तसं त्याला अनुरूप साधन जर पाहिलं तर ज्ञानोबराय सांगतात, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, किंवा नामाशिवाय अन्य कोणतंही साधन याला लागू पडणार नाही, किंवा अन्य कोणतंही साधन याला चालणारच नाही. बाकीची सगळी जर साधनं पाहिली तर पाप पुण्याची साधनं आहेत. तुम्ही सत्यनारायण घाला, 21 नाही 51 घाला, सत्यनारायण होईल, पुण्य साठेल पुण्य. मी घालू नये या मताचा माणूस नाही, किंवा मी घालू नये असा विरोधही करणारा व्यक्ती नाही. घाला, जरूर घाला, तरी काय होईल, पुण्य साठेल पुण्य. तीर्थयात्रा झाली केणार तर पुण्य साठेल पुण्य. तीर्थाटन करता कापडीच होशी, प्रवचन करत लागला प्रवचनकार होशी, कीर्तन करता कीर्तनकार होशी, परी वैष्णवना होशी. अरे जना, मग वैष्णव कधी होशी, नामदेवराय सांगतात, नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी. तरीच, तरी नाही, तरीच, तरी म्हणजे तरीच, त्याच्याशिवाय तुम्ही वैष्णव होऊ शकत नाही. मग नाम 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 तुम्ही एवढं सांगताय, नाम 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 काय, आम्ही जे करतो हम भी करते तुम भी करते, क्या फरक पडते, काय फरक याच्यामध्ये. नाम आणि नाव याच्यामध्ये फरक आहे. नाव ठेवलेलं असतं, नाव याच्या परिसराला आपण नाव ठेवलंय, सहकारनगर, आंबिवली, मोहने, हे काय केलंय, ठेवलंय. पुरावा देतो तुम्हाला. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 23 क्रमांकाचा श्लोक 2 नंबरच्या ओवी सांगतात, उपजलिया बालकाशी नाव नाही तयापाशी, ठेविले नी नावे ओ देत उठी. बघा, दशरथ राजाची बहीण असेल किंवा कौसल्या मातेची बहीण असेल, कौसल्या मातेच्या बहिणीनं किंवा दशरथ राजाच्या बहिणीनं प्रभू रामचंद्रांच्या कानात 12व्या दिवशी जे कुर्र करून सांगितलं ते राम हे त्यांचं नाव आहे. हा, तुकोबाराय सांगतात, उघडा मंत्र जाणा आणि राम कृष्ण हरी म्हणा.
बघा मंत्र आणि नामातला तुम्हाला फरक सांगतो. मंत्र जर बोलत गेला, मंत्र जर सांगायचं झालं किंवा मंत्राचा जर उच्चार केला तर काय होईल? पुण्य साठेल, पुण्य. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ग्वाही आहे. 28 वेळा सांगतात ज्ञानोबा आहे, 28 वेळा तुम्हाला सांगतायत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा म्हणतात पुण्य साठेल, अन्य काय होणार नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आतमध्ये मंदिरात जर बोलत राहिलात तर भगवान महादेव बाबांच्या कृपेने तुमचा पुण्याचा साठा वाढेल. पण पुण्याला साधू संतांनी सांगितलं, तुका म्हणे पुण्य, तुका म्हणे पुण्यवंत जाती क्षय अधोगती. बघा पुण्याला स्वतः तुकोबारे सांगतात, तुका म्हणे पुण्यवंत जाती क्षय आणि अधोगती. पुण्यवंत सुद्धा तुकोबारे ग्वाही देतात, ज्यांनी 5वा वेद, ज्यांचा गाथा 5वा वेद जगाला मार्गदर्शक ठरला, असे जगद्गुरु तुकोबारे गाथ्यामध्ये सांगतात, तुका म्हणे पुण्यवंत जाती क्षय आणि अधोगती. किंवा ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये सांगतात, सवे पुण्याची पावटी सरे आणि इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जन्म मरण टाळायचं असेल तर पुण्याचा मार्ग चालणार नाही, पुण्याच्या मार्गाने इंद्रपदाची प्राप्ती होईल. अतिशय पुण्य साठलं, गडगंज पुण्य साठलं तर इंद्र त्याचं आसन तुम्हाला देईल. इंद्र त्याचं आसन तुम्हाला देईल. त्याच्यापेक्षा जास्त पुण्य असेल तर इंद्र त्याचं आसन तुम्हाला देईल. पण कुठपर्यंत? कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. एकदा पुण्य संपलं रे संपलं की पुनरुपी जननम पुनरुपी जननी जठरी शयनम, परत परत जन्माये, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. साधू संतांनी सांगितलं, वारंवार जन्माला येणे, वारंवार मरणे, या गोष्टीला एकदा काडीमोड करायचा. फैसला करायचा, फैसला. साधू संतांचा विचार हा फैसल्याचा विचार होता. कोर्टामध्ये आपण केस घेऊन जातो, आमचे वकील साहेब समोर बसतात, कोर्टामध्ये आपण केस घेऊन जातो. कशा करता घेऊन जातो? फैसला होण्याकरता घेऊन जातो का तारखा मिळवण्याकरता, खेटे घालण्याकरता? काय तुमच्याकडे नियोजन आहे? कोर्टामध्ये जो दावा दाखल करतो, जो केस दाखल करतो, त्याचं एवढंच म्हणणं असतं की कधीतरी याचा निकाल लागावा, कधीतरी याचा फैसला व्हावा. वारंवार खेटा घालणे हे सामान्य माणसाला परवडणार नाही. म्हणून त्या ठिकाणी फैसला होणार. आणि साधू संतांनी फक्त एवढंच सांगितलं, फैसला. मुखी नाम हाती मोक्ष, हा साधू संतांचा फैसला. कसा फैसला आहे? उदार. मुखी नाम आणि वर्षभराने मोक्ष, असं आहे का? मुखी नाम आणि वर्षभराने मोक्ष, असं आहे का? मुखी नाम हाती मोक्ष, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुशी. अरे साधू संतांचा माल येतो. ते म्हणतात मुखी नाम किंवा नाम उच्चारिता कंठी, आणि पुढे उभा जगजेठी, लगेच का तत्काळ. भाऊ आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये, बरं का, जुन्नर तालुक्यामध्ये जर मिरची खाली तर लगेच तिखट लागतं. तुमच्या तालुक्यात लगेच लागते का वर्षभराला लागते? लगेच. मिरची खाल्यानंतर तिखट, मिरचीचा अनुभव लगेच. शिवी दिली, राग लगेच का उशिरा? विचार करू, बाबा काय बोललाय, विचार करतो 2 तास आणि मग राग येतो का त्याला? विचार. बघा, शिवी दिल्यानंतर प्रतिक्रिया लगेच, रागाची प्रतिक्रिया तत्काळ. आणि नाम उच्चारल्यानंतर भेटायचा तवा. अरे दुधाचं विर्जन करायचं असतं, दुधाचं दही करायचं असतं तर त्याला सुद्धा प्रक्रिया लगेच. का वर्षभराने, 3.5 महिन्यांनी? असं नाही ना. दुधामध्ये विर्जन टाकलं 1 दिवसामध्ये लगेच का 3.5 महिन्यांनी? काय रीते? मी अनपड माणूस आहे, मला काय माहित नाही, तुम्हाला अनुभव आहे. दुधाचं दही करायचं असेल तर विर्जन टाकल्यानंतर प्रक्रिया लगेच, आहे का नाही? तसं नामाचा उच्चार केल्यानंतर अनुभव लगेच. आणि येत नसन तर समजून घ्यायचं आपली कुठेतरी चुकामुक झाली. काय झालं? या माईक मध्ये जर आवाज येत नसेल, ही जी वायर आलेली आहे, या वायर मधून जर आवाज येत नसेल तर कुठेतरी कनेक्शन डिस्कनेक्ट होतंय कुठेतरी. याच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा हरिपाठा सांगतात, नामाशी विन्मुख सन्मुख नाही तो. जर अनुभव येत नसेल तर नामाशी विन्मुख. बघा, नाम आणि मंत्र यातला तुम्हाला फरक सांगतो. नाम आणि मंत्र यातला फरक सांगतो.
मंत्राचा उच्चार हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कशाने? वैखरी वाणीने. ज्ञानोबा काय म्हणतात? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा वैखरी वाणीने. आणि तेच ज्ञानोबा हरिपटात सांगतात नामाचा उच्चार कसा करायचा. कसा करायचा उच्चार? अजपा जपणे उलट प्राणाचा. श्री सांगून गेले ते, रीत सांगितली त्यांनी. अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. माई करून ओरडायचा तो मंत्र, तोंडाने बोलायचा तो मंत्र, वैखरी वाणीने करायचा तो मंत्र, आणि अजपा जपाने करायचा त्याला नाम असं म्हणतात. मंत्र उघडा, तुकोबारा म्हणतात ना, उघडा मंत्र जाना. आणि रामकृष्ण हरी म्हणा, ते म्हणतात उघडपणे रामकृष्ण हरी म्हणा. मग झाकून, तुम्ही म्हणाले झाकून आणि उघड काय भानगडे बा? झाकून आणि उघड काय भानगडे? बघा 2-3 उदाहरण तुम्हाला सांगतो. सगळी शेतकरी मंडळी आहेत, सगळी शेतकरी मंडळी आहेत. मला सांगा, बी पेरल्यानंतर आपल्याकडे ज्वारी असन, बाजरी असन, गहू असन. आता गहू पेरलाय सगळ्यांनी, किंवा हरभरा पेरला असन. हरभरा पेरल्यानंतर तो झाकायचा का उघडा ठेवायचा? हरभरा पेरल्यानंतर झाकणे का उघडा ठेवणे? झाकणे. बघा, झाकल्यानंतर त्याला कोंब येतात. 3.5 महिन्यानंतर त्या हरभऱ्याला लगेच घाटे येतात. 3.5 दिवसामध्ये कोंब येतात आणि 3.5 महिन्यानंतर त्याचं परिवर्तन होतं, त्याला घाटे येतात किंवा त्याला दाणे येतात. 3.5 महिन्यामध्ये फेसला, 3.5 दिवसानंतर कोंब येण्याची प्रक्रिया, फेसला. अजून दुसरं 2 क्रमांकाचं उदाहरण, झाकल्यानंतर ही प्रक्रिया होते. उघडे असल्यानंतर कुणीही खाऊन जातं, पाखरं खाऊन जातात. उघडे असल्यानंतर पाखरं खाऊन जातात. दुसरी प्रक्रिया, भाऊ तुम्हाला सांगितलं 2 तोळे सोने कल्याणहून घेऊन आले. 2 तोळे सोनं असं रुमालामध्ये बांधून घेऊन आला. येताना झाकून आणता का असं हातात ठेवून आणता? झाकून. का बरं? हातात ठेवून आणल्यावरती चोराला लगेच घर नंबर माहित पडेल, मग उजळलं भाग्य त्याचं, आहे का नाही? बघा, सोनं आणल्यानंतर सुद्धा झाकून प्रक्रिया आहे. सोनं आणल्यानंतर झाकून प्रक्रिया आहे. दाणे पेरल्यानंतर झाकून प्रक्रिया आहे. अजून एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो बघा, नित्यनेमाचं उदाहरण आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. हे माझ्या हातामध्ये एक नोट आहे, नोट. या नोटावरती एका बाजूने महात्मा गांधींचा फोटो आहे का नाही? आणि एका दिल्यानंतर आपण नोट अशी पाहतो. कशाला अशी पाहतो बरं? कुणी जर आपल्याला नोट दिली तर आपण नोट अशी पाहतो. याचं कारण आहे, याच्यामध्ये एक तार आणि दुसऱ्या एक गुप्त गांधीजी आहेत. गुप्त काय आहेत? गांधीजी आहेत. जोपर्यंत याच्यामध्ये गुप्त गांधीजी नसतील, ती नोट म्हणजे चणे बांधण्याचा कागद. याच्यामध्ये जर गुप्त गांधीजी नसतील तर ती नोट म्हणजे चणे बांधण्याचा कागद. मी असं विचारतो, गव्हर्नर साहेबांनी सुद्धा एवढे अप टू डेट पणे सगुण गांधीजी आणि निर्गुण गांधीजी याच्यामध्ये टाकलेत. याच्यामध्ये बघा, ओपन गांधीजी आणि झाकलेले गांधीजी आहेत. हे चलन जर खरं ठरायचं असेल तर आतमध्ये झाकलेल्या गांधीजीला किंमत आहे. काय आहे? या वरच्या गांधीजीला किंमत नाही, याच्या आतमध्ये जे गांधीजी आहेत ह्या झाकलेल्या गांधीजींना किंमत आहे. एवढा अप टू डेट आमचा अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था जर हे आतलेले झाकलेले गांधी नसतील तर याला चणे बांधण्याचा कागद, नाही तर लहान सकाळी लहान पोरांचं पुसण्याचा कागद. बघा, भारताची अर्थव्यवस्था जर एवढी अप टू डेट काम करत असेल, साधू संतांचा संप्रदाय, साधू संतांचा संप्रदाय उघडा असेल काय? उघडा असेल? उद्धाराचं साधन असं उघडा असेल? अरे नाथबाबा हरिपाठात सांगतात, कानी जे पेरिले आणि डोळा ते उतरले, व्यापक भरला तोची हरी. अनुभव जर यायचा असेल, हा व्यापकत्वाचा जर अनुभव भरला घनदाट हरी दिशे. कसा? असा डोळ्याने, अनुभवानं जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल, व्यापकत्वाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्याकरता नाम कानात सांगतात. जे कानात सांगतात, जे एकांतात नेऊन सांगतात, मस्तकावर हात ठेवून सांगतात, सद्गुरू कानात सांगतात, आणि ज्याचा जप अजपा जपाने करायला सांगतात त्याला नाम असं म्हणतात. मग ज्ञानोबा सांगत असा ठिकाणी एक नाम हरी, एक नाम आणि हरी
एक म्हणजे कोण? एक नाम म्हणजे नाम आणि नाम घेणारा, आणि हरी एक म्हणजे एक आणि नाम, नाम आणि नाम घेणारा आणि हरी यांचा संबंध एक आहे. कसा? बघा, साधं उदाहरण आहे. देव व्यापक का मर्यादित? देव व्यापक का मर्यादित? व्यापक. याचं कारण आहे भरला घनदाट हरी दिशे. अभंग झाला असेल, भरला घनदाट हरी दिशे. देव व्यापक. साधू संतांचं शास्त्र सांगतंय किंवा साधू संत सांगत असतात देव व्यापक. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. चराचर असा शब्द आहे. चराचर म्हणजे चराचर याचा अर्थ असा होतो सुईचं टोक सुद्धा रोवावं एवढी जागा त्याच्याशिवाय शिल्लक नाही. इतका घनदाट. किती घनदाट? मोजता येणार नाही, मोजता येणार नाही एवढ्या प्रमाणामध्ये परिमाणामध्ये ज्याची गणती होते तो देव असतो. मग देव मान्य आहे तुम्हाला घनदाट, मान्य आहे तुम्हाला देव व्यापक. देव जर व्यापक आहे, नाम देवाचं, देवाचं नाम व्यापक का मर्यादित? ज्ञानोबा निवृत्तीदादा विचारतात, दादा नाम व्यापक का मर्यादित? आहे ना हरिपाठाचा अभंग. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुली वाढ. मग देव व्यापक, नाम व्यापक, आणि तुम्ही आम्ही व्यापक का मर्यादित? देहरूपाने जर पाहिलं तर मर्यादित, देहाचा जर संबंधाने पाहिलं तर मर्यादित. कारण मर्यादित वस्तूला नाव असतं आणि व्यापकत्वाचा संबंध हा नामाशी असतो. समजलं? समजून सांगतो. बघा, ह्या समोर बसलेला आहे हा महाराज दिसतो. महाराजाच्या तोंडातला शब्द बाहेर पडतो, दिसतो. शब्द नाही, शब्द परिणाम करत नाही. महाराजाच्या नाकातला श्वास आत जातो आणि बाहेर येतो, त्याच्यामुळे हा महाराज बोलतो आणि त्याच्यामुळे शब्द बाहेर पडतो. नाकातला श्वास व्यापक का मर्यादित? नाकातला श्वास व्यापक का मर्यादित? मर्यादित जर म्हणाल तर असं म्हणावं लागल, मगाशी मी कामावून निघालो तुर्भ्यावरून, तेव्हा तुर्भ्यावरून घेताना तुर्भ्याची हवा घेतली, ठाण्याला आल्यावर सोडून दिली. ठाण्याच्या ट्रेन मध्ये गेल्यानंतर कल्याणची हवा घेतली, कल्याणला उतरल्यावर हवा सोडून दिली. आंबिवलीला उतरल्यावर आंबिवलीची हवा घेतली, कल्याणची हवा सोडून दिली. असं आहे का ते? हवा व्यापक का मर्यादित? अरे वायू वसे सर्वान ठाई, वायू वसे सर्वान ठाई आहे ना ज्ञानेश्वरी मध्ये. हा, वायू व्यापक, मग घेणारा श्वास व्यापक. मग श्वास जर व्यापक असेल तर मी व्यापक का मर्यादित? व्यापक का मर्यादित? आमच्या तुकोबारा सांगतात अनु रेणू या ठोकळा आणि तुका आकाशा. मग तुम्ही आम्ही काय पदर खालून आलोय? अरे तुम्ही आम्ही सुद्धा तेवढेच. म्हणजे सद्गुरू सांगायचे आपण सुद्धा तेवढेच, फक्त बुद्धी दृष्टीने आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. बस एवढंच फरक झालाय. काय? नामाला विन्मुख झालोय, नामाला सन्मुख जर झाला तर तुकोबारायण एवढे सुद्धा आपण व्यापक. म्हणून या ठिकाणी नाम, देव आणि आपला संबंध एक आहे. कसा आहे? देव जर व्यापक आहे, नाम जर व्यापक आहे, भरला घनदाट नाम हरी दिशे आणि गगनाहुली वाढ नाम आहे. भरला घनदाट जर हरी असेल तर त्या हरीमध्ये आपण नसू का? हा, मग देव, भक्त आणि नाम याचा संबंध ज्ञानोबा सांगतात एक हरी आत्मा. बघा अजून एका ठिकाणी सांगतात हरिपाठामध्ये एक हरी आणि आत्मा, या तिघांचाही संबंध जसा एक आहे तसा एक नाम हरी, द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी तो विरळा जाणे. देव तिकडं आणि मी इकडं, याला म्हणायचं द्वैत. देव तिकडं आणि मी इकडं, याला म्हणायचं द्वैत. देव आणि माझा संबंध एक आहे, याला म्हणायचं अद्वैत. आणि हेच अद्वैताचं तत्वज्ञान प्रत्येक संतांनी मांडलं. अद्वैत कुसरी तो विरळा जाणे. ज्याला अद्वैताचं ज्ञान झालं ज्ञानोबा सांगतात असा विरळा जाणे. आणि तुकोबा त्याच्या पुढे जाऊन सांगतात विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. असा जो कोणी विरळा आहे, तुकोबा म्हणतात विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी.
किंवा अजून एका ठिकाणी सांगतात उपजोनी करंटा आहे ना, हरिपाठामध्ये अजून तिकट शब्द सांगितले, द्वैत आणि अद्वैताच्या बाबतीमध्ये देव तिकडं आणि मी इकडं. बघा, परमार्थच नाही, देव तिकडं आणि मी इकडं, परमार्थच नाही. जसं उदाहरण सांगतो, आमच्याकडे लग्न झाल्यानंतर नवरदेवाचं लग्न झालं नवरी बरोबर, तर तो नवरीला घरी येऊन नांदायला लावतो. तुमच्याकडे कसं काय, टाटा बाय बाय करून येतो का तिला? हा, नवरी लग्न झाल्यानंतर नवरी मांडवात, नवरा मांडवात, नवरी नवऱ्याच्या घरी, नवरीच्या घरी, आणि नवरा नवऱ्याच्या घरी. प्रपंच होईल काय? हा, टाटा बाय बाय करून एकमेकाला आले, प्रपंच वाढल? हा, प्रपंच वाढणार नाही. अरे प्रपंच वाढायचा असेल तर दोघांना एकरूप व्हावं लागतं, एक जीव व्हावं लागतं, त्याशिवाय प्रपंच वाढत नाही. तिला त्याच्या घरी येऊन नांदावं लागतं, संसार करावा लागतो, त्याच्यानंतर त्यांची संसाराची वृद्धी होते. तशी परमार्थाची वृद्धी व्हायची असेल तर द्वैत आणि अद्वैत. बघा, ज्ञानोबा म्हणतात उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, असं म्हटलंय ना त्यांनी. उपजोनी करंटा असा शब्द वापरलाय, नेने अद्वैताच्या वाटा, नेने अद्वैत वाटा. मग रामकृष्ण पैठा कैसा होय? अरे होणारच नाही. जा, भूक आणि ताट तिकडे ठेवलं आणि जेवा, किती जेवायचे, संबंध होईल काय? तिकडे ताट ठेवलं आणि मी इकडे बसलो, जमल का? जेवायचं असन, जेवणाची प्रक्रिया करून ताट जवळ घ्यावं लागतं, गप्पागप खावं लागतं, तेव्हा पोट भरतं. पोट भरायचं असन टीचभर, तर जेवण आणि आपला संबंध एकरूप करून घ्यावा लागतो. देव भक्ताचा संबंध जर जोपर्यंत एकरूप होत नाही, जीव शिव जोपर्यंत ऐक्य होत नाही, तोपर्यंत अव्यक्ताशी संबंध आपल्याला, आणि अव्यक्ताचा संबंध काय आहे समजू शकत नाही. किती वर्ष जरी वाऱ्या केल्या तरी, हा, किती वर्ष जरी वाऱ्या केल्या तरी समजू शकत नाही. आमचे तुकोबरा एकदाच वारी केली. किती वेळा वारी केली? तुकोबरा एकदाच वारी, म्हणजे तुका पंढरीशी गेला. मी नाही म्हणत, तुकोबारांची ग्वाही देतात, तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला. हा, आम्ही 30 वाऱ्या करतो, 50 काही वाऱ्या करतात, तरी नावकरी होऊन परत येतात. हा, तुकोबरा सांगतात तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्म नाही आला. अरे जन्म मरणाचा फेरा जर चुकवायचा असेल तर देव भक्ताचा संबंध एक होणं गरजेचं आहे. जोपर्यंत देव भक्ताचा संबंध, द्वैताची संबंध येत नाही, किंवा द्वैताची झाडणी, अद्वैताची संबंध येत नाही, द्वैताची झाडणी आणि गुरुविन ज्ञान. हा, द्वैताची झाडणी करायचं असेल, द्वैत जर घालवायचं असेल तर एकमेव मार्ग नामापरते साधन नाही. आलो परत त्याच्यावरती, काही करा, नामाशिवाय पर्याय नाही. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा रे, असं अद्वैताचं ज्ञान ज्याला झालंय, तो असा अद्वैती ज्ञानाचा जो आहे तो विरळ आहे. किती विरळ आहे? ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्याय सांगतात किती विरळ आहे, किती विरळ आहे. बघा, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली कोणाला? कोणाला? पहिल्या प्रवचनापासून माझा हाच प्रश्न आहे. अर्जुनाला गीता सांगितली कोणाला? आपल्याला काही संबंध नाही, अजिबात आपला काही संबंध नाही. अर्जुनाला गीता सांगितली. ऐकणारे किती होते? ऐकणारे किती होते? हा, एक नव्हता, 2 नीट ऐकत होते आणि 11 औक्षणी लोकांच्या कानावरती शब्द पडते. 11 औक्षणी पुरावा आहे त्याच्यामध्ये. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 23. बघा, म्हणून समर्थ जे जे करते ते न होय चरचरेच्या अगोदरची ओवी. एकला अर्जुन तरी औक्षणी 11 औक्षणी सैन्य त्या ठिकाणी ऐकत होती गीता. पण ऐकून कुणी घेतलं? अर्जुनानी. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे. अर्जुना ऐकत होता, याचं कारण अर्जुनाला द्वैत आणि अद्वैताचा फरक भेद निघून गेला होता. अर्जुन म्हणतो देवा, बघा त्याचा अजून एक पुरावा सांगतो. पहिल्या अध्यायाचा जर विचार केला, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन संभ्रमात पडलाय. देवा हे असं कसं, देवा ते तसं कसं. आणि 18व्या अध्यायामध्ये संभ्रम दूर झाल्यानंतर मस्तकावर देव अर्जुनाच्या हात ठेवतात. अर्जुना आता कसं वाटतंय? अर्जुना आता कसं वाटतंय? तो अर्जुन सांगतो, देवा गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो कृष्णपणे. बघा, ओवी ज्ञानेश्वरी. गुंतलो होतो अर्जुनपणे, अरे द्वैतामध्ये अडकलो होतो मी आणि मुक्त झालो कृष्णपणे.
अद्वैताशी संबंध आला माझा, अद्वैतपणाचा तू मला पेराव घातलास किंवा अद्वैतपणाचं ज्ञान तुम्हाला दिलं, आता मुक्त झालो कृष्णपणे, आता बोलणे पुसणे काहीच नाही, गटार गंगेला मिळालं, गंगा रूप झालं. मैलागिरी चंदनाच्या सानिध्यामध्ये बोरी बाबळी झाल्या, सुगंधित झाल्या. द्वैतामध्ये आल्यानंतर असं होत नाही, अद्वैताशी संबंध आल्याशिवाय अद्वैती ते नाही माझे समाधान, तुकोबराय का अभंगात म्हणतात. हा 18 शब्द म्हणून सांगतो. अद्वैती ते नाही माझे समाधान. द्वैतामध्ये तुकोबराय म्हणतात समाधानच होत नाही. जा देव तिकडे आणि मी इकडे. देवा एका ठिकाणी असंही म्हणतात मी भक्त, आता तुम्ही म्हणा असंही म्हणतात तुकोबराय मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, असंही म्हणतात तुकोबराय. कशासाठी? भक्ती साधण्यासाठी. म्हणजे मी भक्त आणि तू देव. तुम्ही म्हणता इथं कसा द्वैत मांडत तुकोबरायांनी? मांडला ना, पण ते तुकोबराय पुढे सांगतात तू जमज नाही भेद केला सहज विनोद. तेच तुकोबराय त्या अभंगात म्हणतात तू जमज नाही भेद केला सहज विनोद. अरे देवा विनोदाने बोललो मी, वास्तविक तुझ्या माझ्यामध्ये फरक नाही, तुझ्या माझ्यामध्ये फरक नाही. कळून घेतलं बाबाजी चैतन्यांच्या कृपेनं. ज्ञानोबराय सांगतात कळून घेतलं निवृत्तांच्या कृपेनं. असा अद्वैती ज्ञान ज्याला झालंय, ज्ञानोबराय म्हणतात अद्वैती तो कुसरी विरळा जाणे. अरे जोपर्यंत जीवाची समबुद्धी होत नाही, जोपर्यंत समबुद्धी होत नाही तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा चुकूच शकत नाही. बघा मागच्या वर्षी साधारणतः 1 जानेवारी 2023 साली, बरं का 1 जानेवारी 2023 साली मिठाच्या 2 हत्तींनी अरबी समुद्राची खोली पाहायला गेल्यात. अजूनपर्यंत काय आल्या नाहीत बाबा. कधी येतील तुम्हाला माहिती का? मिठाच्या 2 हत्तींनी अरबी समुद्राची खोली पाहण्यासाठी समुद्रात गेल्यात. अरबी समुद्रात येतील काय परत? अरे येऊ शकत नाही. लवण मेळविता जळे आहे ना तो अभंग. जोपर्यंत मीठ पाण्याशी एकरूप होत नाही सागर रूप होऊ शकत नाही. सागर रूप होण्याकरता विश्वात्मक अनुभव येण्याकरता जोपर्यंत देव भक्ताचं नातं जीव शिवाचं ऐक्य होत नाही. बघा जनाबाई पुढे सांगते एका जात्यामध्ये सहज सांगते, जात्याला किती खुंटे असतात? बरोबर उत्तर दिलं. 2 खुंटे. 2 खुंटे. एक खुंटा जो असतो तो कुठला असतो? बाहेरचा खुंटा असतो. हा जनाबाई सांगते जीवशिव 2 खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग आणि लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. बघा जीव शिव 2 खुंटे. जोपर्यंत 2 खुट्यांनी तो जात ओढलं जात नाही, एकच खुट्याने ओढलं जातं, दुसरा खुटा जागेवर ठेवतो जात्याला. हा एक खुट्याने जात ओढलं जातं आणि दुसरा खुटा जो असतो, जो जीव नावाचा खुटा असतो तो जात ओढतो आणि शिव नावाचा खुंटा असतो तो एकरूप ठेवतो, एका ठिकाणी ठेवतो. तसं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये 2 खुंटे आहेत. बघा ज्याच्या 2 खुंट्याची संबंध आलेला आहे, सद्गुरुनाथांना जोपर्यंत कृपा करत नाही तोपर्यंत आमच्या जीवाचं सुद्धा जीव आणि शिवाचं ऐक्य होत नाही. बघा हा सद्गुरुनाथ काय करतात? जीव शिवाचं लग्न लावून देतात. हा काय वर्णावा त्या लग्नाचा थाट, काय वर्णावा त्या लग्नाचा थाट, सद्गुरूने जीवन मरणाची मोडली वाट. अरे नामाचं मंगळसूत्र मन मनी ओविलं आणि जीवाचं लगीन शिवाशी लाविलं. बघा जोपर्यंत सद्गुरुनाथ काय करतात? जीवाचं लग्न शिवाशी लावतात. हा सद्गुरुनाथ एवढंच करतात. आपल्याकडे भटजी काय करतात? लग्न लावतात का नाही? तसं जीव आणि शिवाचं लग्न लावणारा कोण असतो? सद्गुरु रूपी ब्राह्मण असतो. तो जीव शिवाचं लग्न लावतो. कशाचं मंगळसूत्र घालतो? नामाचं मंगळसूत्र मन मनी ओविलं, मनामध्ये ओवलं आणि जीवाचं लगीन शिवाशी लाविलं. पहा जोपर्यंत जीवाचं लग्न शिवाशी होत नाही तोपर्यंत समबुद्धी होऊ शकत नाही. जीव शिवाचं जोपर्यंत ऐक्य होत नाही, आणि जीव शिवाचं ऐक्य व्हायचं असेल तर बघा साधं उदाहरण, मगच परत उदाहरण घेऊ आपण. दही जोपर्यंत दुधाशी एकरूप होत नाही, काय म्हटलं मी? विरजनाचं दही जोपर्यंत दुधाशी एकरूप होत नाही तोपर्यंत ते दही दिशेला येऊ शकत नाही. काय येतं? ते दही किती होतं? मग एवढं जे विरजन टाकलंय दही, एवढं जे विरजन टाकलंय तुम्ही दही, ते एवढ्या दह्याचं 10-20 लिटर होतं.
भरला घनदाट हरी दिशे. पहा ना, एवढं सग असतं ते विरजन, एवढं सग नामरूपी विरजन. जोपर्यंत सद्गुरुनाथ चित्तामध्ये टाकत नाही, देहरूपी मडक्याच्या चित्तामध्ये जोपर्यंत टाकत नाही, तोपर्यंत इथं जीवशिवाचं ऐक्य होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत जीवशिवाचं ऐक्य होत नाही, तुमचा जन्म मरणाचा कोड सुद्धा सुटू शकत नाही. ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात, जोपर्यंत अशी समबुद्धी होत नाही, जोपर्यंत देवभक्त ही समोर बुद्धी होत नाही, तोपर्यंत समबुद्धी घेता मग समान श्रीहरी. नाहीतर आम्हाला बायका पोरं दिसणार. किती मंडळी बसली तिथं, किती लोक आहेत? हा सांगतील, म्हणणारे म्हणतील 10-12 लोक बसतील. 10-12 लोक हे व्यावहारिक मत झालं. एक हरी आत्मा, एक हरी आत्मा, जीव शिव सम. अरे या ठिकाणी सर्वांचा आत्मा एक आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. बघा पुढे सांगतात ज्ञानोबा आहे, हा जोपर्यंत समबुद्धी होत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्मतत्वाचा अनुभव येत नाही. जोपर्यंत तो अनुभव येत नाही, तोपर्यंत देव एक दिशेचा आहे हे समजू शकत नाही. आणि हे समजायचं असेल तर एकच गोष्ट करावं लागेल, धरी धरी आठवण. हा मानी सद्गुरूचे वचन. जोपर्यंत सद्गुरु वचनाशी एकरूप होत नाही, किंवा सद्गुरु वचनाला तुम्ही समरस होत नाही, तोपर्यंत तुम्ही एकरूप होत नाही. आणि एकरूप होत नाही तोपर्यंत दृष्टी समरूप होऊ शकत नाही. जोपर्यंत, आणि बघा मग शमदमावरी. शमदमावरी म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह. इंद्रिय सुद्धा मान्य करतात मी देह का आत्मा, मी देह का आत्मा. शमदमावरी हरी झाला. अरे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह दृष्टीने पाहिलं तर तो आत्माच आहे. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या कोणत्याही अवस्थेमध्ये मी देह नसून मी आत्मा आहे. जोपर्यंत असा साक्षात्कार जीवनामध्ये होत नाही, जोपर्यंत देव भक्ताचं एकरूपतेचं नातं जोडलं नाही, जोपर्यंत पती आणि जसं पती आणि पत्नीचं एकरूप नातं होऊ शकत नाही विवाहाच्या माध्यमातून, तोपर्यंत संसाराची वृद्धी होत नाही. तसं जोपर्यंत जीव आणि शिवाचं ऐक्य होत नाही, तोपर्यंत जन्म मरणाचे कोड सुटत नाही, तोपर्यंत समबुद्धी होत नाही, तोपर्यंत एकरूपता साधता येत नाही. मग एकरूपता कशी? बघा या ठिकाणी ज्ञानोबा उदाहरण देतात. या ठिकाणी सर्वा घटी राम देहादेही एक. कसा आहे तो? समबुद्धी झाल्यानंतर अनुभवला येतं. काय अनुभवला येतं? सर्वा घटी राम. इथं 10-12 लोक नाही बसली, इथं एकच बसलाय. सर्वा घटी राम देहादेही एक. उदाहरण सांगतात, किरण किती पण पडतील, सूर्याची किरण किती पण पडतील, पानावर पडल्यानंतर चंदेरी दिसतील, पाण्यावर पडल्यानंतर सोनेरी दिसतील, है का नाही? जमिनीवर पडल्यानंतर सोनेरी दिसतील, पाहिल्यानंतर सोनेरी भासतील. किरण जरी सोनेरी असतील, पण त्यातून वाहणारा प्रकाश कसा आहे? एक आहे. बघा आमची मुक्ताबाई सांगत असते, जगामध्ये ब्रह्म दिशे एक, जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे. कसे? एक ब्रह्म दिसे, एकची धागा नाना परी कपडे. माझ्या अंगात शर्ट असेल, आईच्या अंगावर साडी असेल, रामभाऊच्या पायामध्ये पॅन्ट असेल, काकांच्या डोक्यावर टोपी असेल, जरी दिसायला हे व्यावहारिक दृष्ट्याने साडी, शर्ट, पॅन्ट आणि टोपी जरी असेल, तरी याचं अधिष्ठान जे आहे कापूस हे त्याचं अधिष्ठान आहे. संतांना कापूस हे अधिष्ठान अभिप्रेत आहे. व्यावहारिक मत संतांना या उपाधी माझी गुप्त अशी ओवी ज्ञानेश्वरी. या उपाधीशी संतांना काही घेणं देणं नाही. या उपाध्या आहेत, उपाध्या कोणाच्या असू द्या, एक दिवस नाश पावतात. आत्मतत्व जाय त्याचा नाश पाहू शकत नाही. नैनम छिन्नंती शस्त्राने नैनम दहती पावका. आत्मा अमर आहे, तरी आपण त्याला म्हणतो त्यांच्या मूर्तात्म्यात शांती लाभो. बघा सहज म्हणतो आपण, आत्मा शाश्वत आहे का मृत आहे? अरे नाही, एका ठिकाणी असं म्हणायचं, नैनम छिन्नंती शस्त्रानी नैनम दहती पावका. अग्नीने जाळला जात नाही, शस्त्र त्याला कापू शकत नाही, पाणी त्याला ओला करू शकत नाही. असा अचेतन आत्मा तो मी आहे. हा जोपर्यंत जीवनात साक्षात्कार होत नाही, तोपर्यंत ज्ञानोबा सांगत असतात की तोपर्यंत तुमची समबुद्धी होत नाही. ज्या पद्धतीनं एक हरी आत्मा जीव शिव शम वाया तू दुर्गमान घाणी मन, किंवा सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी, तोपर्यंत ज्ञानोबा सांगतात निवृत्तीनाथाच्या कृपेनं ते म्हणतात ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. हरिपाठ नियम म्हणजे हरिपाठ नियम नाही, हरिपाठाचा नियमित करणे नाही, हरिपाठ नियमित करणे, पण हरिपाठ, हरी जो एक हरी आत्मा आहे
जो एक आणि हरी आणि आत्मा याचा संबंध एक आहे, तो हरी जोपर्यंत तुम्ही चित्तात पाठ करत नाही, हरिपाठ चित्ता, हरिपाठ नियमा, हरिपाठ ज्ञानदेव चित्ती, हरिपाठ नियमा, जोपर्यंत तो चित्तात नियमितरित्या तुम्ही पाठ करत नाही, सततम चिंतयामी, जागृती स्वप्ने सुसुप्ती जोपर्यंत चिंतन किंवा त्याचा ध्यास तुम्ही करत नाही, त्याचा तुम्ही नामस्मरण करत नाही, आम्ही फक्त लिहितो वरती अखंड हरिनाम, अखंड याचा अर्थ काय बघा, नामदेवराव एका अभंगात म्हणतात, जप ऐसा करे करा, जप ऐसा करो अखंड खंडेना, कसा करा जप म्हणतात, जप ऐसा करो अखंड खंडेना, हा किंवा तुकोबा म्हणतात यासाठी केला होता अट्ठास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हायचा असेल तर भगवंताचं नाम मुखात येणं गरजेचं आहे, मग कधी आपला जीव जाईल गॅरंटी आहे का, कोण क्षण येईल कैसा नाही ध्याचा भरोसा, एकाने प्रवचन ऐकलं, महाराज म्हटले कोण येईल, कोण दिवस येईल कैसा नाही ध्याचा भरोसा, त्यांनी सांगितलं म्हणे सहज पावन होणारे भगवंत म्हणजे कोण, महादेव बाबा सहज पावन होता, जंगलात गेला आणि महादेव बाबांची आराधना केली, ओम नमः शिवाय नामाचा जप केला आणि महादेव बाबांना प्रसन्न करून घेतलं, महादेव बाबा पटकन प्रसन्न होतात, कारण भोळा सांब येते, पटकन प्रसन्न झाले आणि सांगितलं म्हणे माग काय मागायचं ते, म्हणजे रात्रीच मी प्रवचन ऐकलं भोर महाराजाचं, ते म्हणतात कोण क्षण येईल कैसा देहाचा भरवसा, मग बाबा ते म्हटले किंवा नवे नवे साधू संत म्हणतायत की या देहाचा भरवसा नाही, म्हणून देवा एक गोष्ट करा, काय करा, मला असा एक वर द्या की मला जेव्हा मला माझा मृत्यू येईल तेव्हा मला पूर्व कल्पना द्या, महादेवाने सांगितलं ठीक आहे हरकत नाही, तुला अगोदर कल्पना दिली जाईल, धावडे काका 5-10 वर्ष निघून गेले आणि अचानक यमाचे दूत दारात उभे राहिले त्याच्या, चला म्हणे तुम्हाला न्यायचं, तो म्हणला असं कसं, महादेव बाबांनी मला वचन दिलेलं आहे तुला अगोदर पूर्वकल्पना देऊ त्याशिवाय तुला नेणार, दूतांनी सांगितलं एक नाही 4-4 निरोप तुम्हाला पाठवले, 4-4 निरोप, म्हणे सांगा बरं माझ्या पहिले निरोप कधी आले, आणि प्रत्येकीची पोच पावती आमच्याकडे म्हणे, बघा म्हणे पहिली पोच पावती काढतो, पहिला निरोप तुम्हाला पाठवला तुमचे दात पाडले, दुसरा निरोप पाठवला हा केस पांढरे केले आहे का नाही, तिसरा निरोप पाठवला कान फोडले, चौथा निरोप पाठवला डोळ्याची दृष्टी बंद करून टाकली, आता एवढे निरोप आलेत म्हटलं आता यायला याच्यातले किती निरोप आपल्यापर्यंत आलेत, आता मला सुद्धा एक एक निरोप यायला लागलाय, एक एक पिकायला लागलाय, हा म्हणून साधू संत सांगत असतात बाबा रे कल करे सो आज, आज नहीं इस वक्त निकल जाएगा श्वास तो करेगा कब, हा अरे कोण क्षण येईल कैसा देहाचा भरोसा, म्हणून ज्ञानोबा सांगतात चित्तामध्ये सातत्यानं सततम चिंतयामी, अखंड ऐसा जप, जप ऐसा करना अखंड खंडेना, ज्ञानोबा म्हणतात मी चित्तामध्ये त्या हरीचा पाठ म्हणजे हरीचं चिंतन नियमित प्रमाणे केल्यानंतर ते म्हणतात ग्वाही देतो, कशी ग्वाही देतो, निवृत्ती दादांना स्मरण ग्वाही देतो, मागील या जन्मा मुक्त झालो, निश्चितपणे तुम्ही सुद्धा मागल्या कैक जन्माच्या जन्ममृत्यू सापळ्यातून सुद्धा तुम्ही निश्चित मुक्त जाणार या शंका नाही, पण हे होण्यासाठी समर्थ सद्गुरूची गाठ होणं गरजेचं आहे, आणि समर्थ सद्गुरूकडून नामाचा अनुग्रह किंवा नामाचा उपदेश होणं गरजेचं आहे, आणि हे मिळवण्याकरता ज्ञानोबा म्हणतात काय कमी पडतं तर पुण्य कमी पडतं, मग पुण्य जर कमी वाढवत असेल तर ज्ञानोबा या ध्रुवपदामध्ये एकच सांगतात काय करा, पुण्य साठवा, मग पुण्य साठवण्यासाठी काय करा, मुखाने हरी 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 म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मग पुण्याची गणना कोण करी, अनंत पुण्य ज्या वेळेला भेटतील साठेल त्यावेळेला हरिदासाची गाठ पडेल, आणि हरिदासा करवी तो नाम ते साधन तुम्हाला प्राप्त होईल, आणि मग तुम्हाला अनुभव येईल एक नाम हरी
द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी तो विरळा जाणे. अद्वैताचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल आणि मग तुमची दृष्टी सम होईल. समबुद्धी घेता समान श्रीहरी. मग समबुद्धीने तुम्ही पाहायला गेलात तर देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. मग ते म्हणतात समदमावरी हरी झाला. त्या पद्धतीने कशा पद्धतीने सर्वागटी राम ध्या देही एक. सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी, अनंत किरण जरी असतील पण त्याच्या वाटे पडणारा प्रकाश एक आहे. याची अनुभूती तुमच्या जीवनामध्ये येईल. फक्त एक करा काय, मुखाने निदान पुण्य साठण्यासाठी, हरिदासाची गाठ भेट होण्यासाठी, नामाची प्राप्ती होण्यासाठी, ती पुण्य साठण्यासाठी निदान एवढं तरी करा. काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. जाता जाता 1 तास जी तुमच्या पुढे सेवा केली हे सगळं विसरून जायचं. आणि जाता जाता फक्त एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. नामाच्या संदर्भाने तुम्हाला उदाहरण सांगतो. काही का आपल्यापेक्षा बरीच मंडळी या ठिकाणी आता प्रवचन आली. मला एक सांगा, कोट रुपयाचा बंगला बांधला. किती रुपयाचा? कोट रुपयाचा बंगला बांधला. त्याला 10,000चा दरवाजा लावला किंवा लाख रुपयाचा दरवाजा लावला. 10,000चा त्याला कडीकोंड्या बसवला आणि 100 रुपयाचा त्याला टाळा लावला आणि त्या टाळ्याच्या आतमध्ये एक खिळा घातला. उजवीकडे टाकलं तर बंद होते आणि डावीकडे टाकल्यानंतर खोलते. करोडो रुपयाची संपत्ती त्या बंगल्यात ठेवली. कोणाच्या भरोशावर? करोड रुपयाच्या बंगल्याच्या भरोशावर, लाख रुपयाच्या दरवाजाच्या भरोशावरती, काय 10,000च्या कडीकोंड्याच्या भरोशावरती, का 100 रुपयाच्या कुलपाच्या भरोशावरती, का 5 रुपयाच्या त्या खेळ्याच्या भरोशावरती? हा, 5 रुपयाच्या खेळ्याच्या भरोशावरती. 5 रुपयाच्या खेळ्याच्या भरोशावर तुम्ही कोट रुपयाची संपत्ती तिकडे ठेवून इथं प्रवचनाला आलात. कोणाच्या भरोशावरती? मग 5 रुपयाच्या खेळ्यामध्ये जर एवढी सामर्थ्य असेल तर भगवंताच्या नामामध्ये काही सामर्थ्य असेल का नसेल? यथामती यथावकाश तुमच्या पुढं हा विचार तुम्ही करायचा आहे. यथामती यथावकाश तुमच्या पुढं 1 तासाच्या वातावरणामध्ये माऊलींचा निरोप, माऊली मावशी ज्ञानोबारांचा निरोप. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी. शमदमावरी हरी झाला. सर्वागटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाश एक सहस्र रश्मी. ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा. मागल्या जन्मा मुक्त झालो. या अल्पशा बुद्धीनं या विशाल काय अशा ज्ञानोबारांच्या विचारावरती यथामती यथावकाश विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला. चुकीचा जर काय असेल तर तो या प्रकृतीचा दोष आहे. आणि बरोबर जर विचार असेल किंवा जो विचार ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये काही जाणवत असेल तर तो विचार माऊली मावशी ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबार आहे चालना देणारा भगवान महादेव बाबा यांची प्रेरणा होती. आणि समर्थ सद्गुरूंचं मार्गदर्शन होतं. समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण, रामदास बाबा बुधवारे, गुरुवारी अमृतदादा, गुरुवारी धनराजी बाबा यांच्या मार्गदर्शनानं हा विचार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता पुन्हा एकदा वाणीतून काही अपशब्द जर बाहेर पडला असेल, अभंगाला अनुसरून जर घराघरातल्या गप्पा सांगण्याचा प्रयत्न या प्रकृतीकडून झाला असेल तर तो माझा दोष समजावा. झालेली सेवा तुम्हा भाग्यवंतांच्या चरणी समर्पित करतो आणि झालेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मक देव